तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन नाही, स्माइल चांगली दिसते. बोला काय होतंय? ते काय माहित नाही बघा डॉक्टर, पण ह्याकडे नुसतं कस तरी होतंय. म्हणजे तुमचं डोकं दुखतंय का? जेवल्यानंतर जिभेवर टेस्ट वगैरे राहत नाही, अशक्तपणा वगैरे आलाय का? म्हणजे बघा आहे ना, कस तरीच होतंय, काहीच कळना. कसं तरी म्हणजे नक्की काय होतंय? तुम्ही एवढं मोठं डॉक्टर आहे, मग तुम्ही काढा की हुडकून. नाही या ना. कशी आहे तब्येत आता? आता बरी आहे त्यांची तब्येत. तुमचं नाव? रेश्मा. ब्युटिफुल. आय लव्ह यू. हे असं आय लव्ह यू बोलल्यानंतर समोरचा लगेच प्रेम करायला लागतो का? नाही ना. नाही. औषधाचं आणि प्रेमाचं सेम आहे. आधी भेटणं होतं, मग सवय होते, आणि प्रेमासारखंच औषधांचंही असर होतं. कसं जमतं तुम्हाला लोकांची मनं वाचायला? मी भेटू शकतो ना? हो. आलो. रेश्मा, कशी आहे तब्येत आता? काय विचारतोय मी? डॉक्टर मीला घरी घेऊन जातो. चल, अजून पडून काय राहिलीस? मिस्टर विजय, अहो हे काय करतायत? त्यांची तब्येत अजून नीट नाही झालेली. म्हणजे ते आता शुद्धीवरती आल्यात, त्यांच्यात अजूनही अशक्तपणा आहे. अशक्तपणा विशक्तपणा काय नाही डॉक्टर. घरी गेली की आपोआप ठीक होईल. काय झालं नाही तिला. चल. अहो बरं ठीक आहे, तुम्हाला घरी घेऊन जायचं जा, पण त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर सगळी जबाबदारी तुमची असेल. म्हणजे यांना काही झालं तर पुढचं अख्खा आयुष्य जेलमध्ये सडत बसावं लागेल. मग किती दिवस ठेवावं लागेल हिला इथे? मिस्टर विजय, आजच्या दिवस राहू दे त्यांना इथे. एकदा का त्यांना बरं वाटायला लागलं मी स्वतःहून घरी घेऊन येईन. ठीक आहे डॉक्टर, लवकर बरं करा हिला. मी पैशांची काहीच काळजी करू नका, जेवढे लागतील त्याच्यापेक्षा जास्तच देईन मी. येऊ? येस प्लीज. काय झालंय? माझा शर्ट तुला थंडी वाजते का? मग डॉक्टर हे कधी जवळ पण घेत नाहीत मला, कधी प्रेमाचा 2 शब्दही बोलत नाहीत माझ्यासोबत. सतत वांजोटी ऐकून कंटाळा आलाय मला. कधी कधी वाटतं संपवून टाकू स्वतः. रेश्मा, रडू नकोस तू. अगं तू रडू नकोस प्लीज. हे बघ,
बघ रेश्मा, मी लहानपणी कुठेतरी एक गोष्ट ऐकली होती. पूर्वीच्या काळी जर का एखाद्या राणीला मूल होत नसेल तर ती साधूबाबांकडे जायची. मग साधूबाबा तिला मंत्र द्यायचे आणि त्या राणीला मूल व्हायचं. आता मी काय साधूबाबा वगैरे नाहीये, पण गावातले लोक मला देव माणूस म्हणतात. तुलाही मूल होईल, पण तू माझं ऐकलंस तर. हे बघ, तू खुश राहू म्हणून मी वाटेल ते करायला तयार आहे. कसली खटारा गाडी आहे रे तुझी? कधीपासून किक मारतोय तरी दूर निघाना झालाय. आपल्याला कुठं जायचे ते तर सांग. शॉपिंगला. आधी तर सांगायचं डिंपे. दुसऱ्याकडनं पैसे घेऊन गाडीत पेट्रोल भरलंय, खिशात 1 रुपया बी नाही. ढेंटडे, माझ्याकडे पैसा आहे, तू फक्त यायचं काम कर. एवढं पैसे कुठं आणलं डिंपे तू? आम खाओ ना तुम, हमेशा पेट के बारे में क्यों सोचते हो? तुला डिंपे दुसरा बॉयफ्रेंड तर नाही ना भेटला? तू असं नको करत जाऊ. मला जर दुसरा बॉयफ्रेंड भेटला असता तर त्याच्या संगत नसते का गेले मी शॉपिंगला? तुला कशाला चल म्हटले असते? तू चोरी बिरी तर नाही ना केली डिंपे कुठं? तुम्ही मी चोर दिखाई देते हो क्या? मला डॉक्टरने दिले पैसे. काय? मला अजिबात आवडत नाही बरं का ते डॉक्टर. मला लय आवडतात, लय भारी आहेत, सगळ्यांना मदत करतात. गाडीचा रंग चांगला असला म्हणून इंजिन चांगला असतं असं नाही डिंपे. तो डॉक्टर ना पक्का गोड बोले आहे. आणि अशी गोड बोलणारी माणसं ना लय शातीर असतात बरं का. आणि तुझ्यासारख्या पुरी त्यांच्या जाळ्यात अडकतात. रेश्मा, तुला दिसत नाही का ग? रेशमा नाही, डिंपल नाव आहे माझं. डिंपे मला काय माहित नाही. तुझं पैसे माघारी नेऊन देत आला. काय पागल बिगल झाला का काय तू? एक तर किती दिवसाने पैसे भेटलेत आणि ते बी देऊन टाकले, तर मग मी शॉपिंग कशी करू? तू देणार का पैसा? तुझ्याकडे आहे का? आपके तोंड बंद कर दिया. बस तसंच की का मार, मी जाते शॉपिंगला. डिंपे, ए डिंपे थांब की. बोला, काय होतंय? म्हणजे आता तरी कळलं असेल तुम्हाला काय होतंय. तुम्हाला उलटी आल्यासारखं होतंय का? अरे तुमचे गाल, हे गाल का सुचले तुमचे? श्वास गुदमरतोय का? अहो तुम्ही काय म्हणताय मला नाही कळत. नाही, मला तुम्हाला चेक करावं लागेल. नाही या. अहो ताई इकडे या, तुम्हाला चेक केल्याशिवाय मला कळणार नाही. तुम्ही इकडे या लवकर. अहो इथे इथे इकडे या तुम्ही. ऐका ताई. काय बाय डॉक्टर, अहो जीव गेला असता की माझा. साधं थुकून पण देत नाही तुम्ही. तुम्ही मिसरी घासली. अहो डॉक्टर, लय कस तरी होत होतं आणि तुमची वाट बघून बघून मला कटाळा पण आलता म्हणून थोडीशी वाट घासली मिसरी. पण आता बघा लय बरं वाटतंय. येते मी डॉक्टर. डॉक्टर, डॉक्टर, मला नाही जायचं तुम्हाला सोडून. तुम्ही आमच्या यांना काहीही सांगा, मला थोडे दिवस इथे राहू द्या प्लीज. रेश्मा, अगं तू बायको आहेस त्याची. तुला आज ना उद्या घरी जावंच लागणार आहे. पण माझी आता घरी जायची खरंच इच्छा नाहीये. रेश्मा, बघू मी काहीतरी प्रयत्न करतो. आणि यांनी ऐकलं नाही तर तू त्यांच्यासोबत घरी जा. मी तुला चेक करायला तुझ्या घरी येईन. खरंच डॉक्टर? मी माझ्या खास पेशंटसाठी एवढं नक्कीच करू शकतो.
हे बघ, गावात सगळे मला देव माणूस म्हणतात आणि देव माणसं कधी कोणाला दुखवत नाही. तू म्हणशील तिथे, तू म्हणशील तेव्हा मी तुझी सेवा करायला हजर असेन. खुश? आता आराम कर. होय डिंपे, तू काय 10 वर्षाची शॉपिंग एकदाच केली काय ग? मी सांगत होतो चांगलं गाडी घेऊन जाऊया म्हणून. तुझी ती खटार गाडी काय कामाची र? तुला किती वेळा सांगितलंय नवीन गाडी घे म्हणून. त्याच्यासाठी पैसे लागतात. माझे सगळे पैसे तुझ्याच खर्च होतात की. मग दे सोडून मला. मैंने जबरदस्ती की है क्या तुम पे माझ्यावर लवकर म्हणून? आंखें फूट गई क्या तुम्हारी? सॉरी सॉरी सॉरी. क्रिश, इसकी वजह से आज मेरा एक्सीडेंट हो जाता तुम्हारी गर्लफ्रेंड का. मारो इसे. डिंपे कशाला उगच? तो सॉरी म्हणलाय ना तुला. ए काय करतेस तू? सोड सोड, मुलगी आहे म्हणून सोडतोय तुला. पण क्रिश नाही सोडणार तुला. क्रिश, मार याला. ए तू हात तर लाव, दातच पाडतो बघ तुझं. पण क्रिश तर चांगलं तुझं तुकडं तुकडं करीन. डिंपे कशाला उगच? तू मारणार आहेस का नाही क्रिश त्याला? मार लवकर, नाही तर मी आज ब्रेकअप करेल हं तुझ्याशी. आता तू मेलास. अरे हट क्रिश, तू आयुष्यात काहीच करू शकत नाही. आपली गर्लफ्रेंड को भी नाही बचा सका. तुझ्यासारखा बॉयफ्रेंड नको मला. मला याच्यासारखा बॉयफ्रेंड पाहिजे, एकदम ताकदवान. बर, तू या पिशवी उचल आणि मला घरला सोड. बर बर बर. डिंपे जा, बस तसंच. काही करता येत नाही तुला आयुष्यात. मम्मी नको की गागल लागतंय की का? मम्मी मी काय नाही केलं ग. काय एवढा समजा सामान आणायला कुठं आला पैसा तुझ्याकडं? हा, पोटाला चिमटा काढून आम्ही पैसा पैसा जमवतो. आजे सांगते का नाही कुठं आला? मंगलताई, काय करताय तुम्ही? अहो बघा की डॉक्टर, एवढं सगळं सामान आणलंय आणि त्याच्यासाठी पैसा कुठं आणलाय ते बी सांगणं झालीये. कुठं चोरी बेरी केली असेल तर केवढ्यात पडेल आम्हाला? काय इज्जत राहील आमची? सांगते का नाही बाबा, सांगते का नाही? मंगलताई, मी दिलेत पैसे. मला वाटलं डिंपल कॉलेजला जाते, तिची काय हौस मौज असेल, तिलाही वाटत असेल ना छान कपडे घालावे, नटावं थटावं, म्हणून दिले मी पैसे. मन मारून जगणं काय असतं हे भोगलंय हो मी. मला नाही वाटत तिने मन मारून जगावं. तुझा मुडदा बसवला तुझा. कॉलेजात नाटा थटाय जाती का शिकायला जाती ग? सोडून दे ते कॉलेज. काय तुला धाड भरली होती ग त्या कंपाऊंडर कडनं पैसे घ्यायचे? आम्ही काय मेलो होतो वय? जगतोय तरी कुठं आपण? कधी म्हणून त्यांची हौस पुरी नाही केली, मग का असं दुसऱ्याकडनं पैसे घेणार नाही? डॉक्टर म्हणतात त्यात बी काय चूक नाही. पोरीच्या जातीला हौस मौज असणारच की. आता आपल्याच्यानं पुरी नाही करता आली म्हणून दुसऱ्याकडे असा हातपाय पसरायला लागतं त्यांना. मंगलताई, प्लीज मनाला लावू नका घेऊ. मी उपकार म्हणून नाही दिलेत पैसे. या वाड्यातली सगळी माणसं मी माझी मानतो. टिंपल, उचल त्या वस्तू. अहो डॉक्टर, पण ही असं फुकटचं पैसे मिळायची सवय लागली तर पोरगी हाताबाहेर जाईल आणि पैशाची किंमत कळायच पाहिजे की तिला. आणि ते स्वतः कमावल्याशिवाय हिला कळणार नाही. डॉक्टर, डिंपी आजपासून तुमच्याकडे काम करेल. कशाला? नाही म्हणजे तिथे शिकण्याचं वय अजून, तिला आताच कशाला कामाला लावताय? अहो शिकत शिकत काम करेल की ती, पण हिला शिक्षा मिळाल्याशिवाय ही काय सुधारायची नाही. आणि डिंपे, ताई, कामाला जायचं आणि दुसरीकडे कुठं उंडरताना दिसली तर तंगड तोडीन तुझं. लाग कामाला. डॉक्टर, काय काम करू मी? सांगतो.
माझ्या सामानांना अजिबात हात लावायचा नाही. टोन्या आग लाव त्या सामानाला. त्या कंपाऊंडरच्या पैशाने आणलंय. तुम्ही दिलेली औषधं मी वेळेवर घेईन. निघते. कुठे? माझ्या बरोबर. मला आता बरं वाटतंय आणि तुमचं म्हणणंही पटलंय. म्हणणं? कसलं म्हणणं? हेच मी त्यांना हेच सांगत होतो, म्हणजे तुम्ही घरच्या वातावरणात लवकर रिकवर व्हाल. मी हेच म्हणत होतो. हे का डॉक्टर पैसे, आणि आणखी लागले तर सांगा. बायकोसाठी वाटेल तेवढा खर्च करायला तयार आहे मी. येतो. चल. मिस्टर विजय, काय आलं? काही सिरियस आहे का? नाही मिस्टर विजय, एक सल्ला आहे. तुम्ही परत त्यांच्यावर हात उचलू नका. काय बाहेर कळणार, पोलीस कंप्लेंट होणार, तुम्ही जेलमध्ये जाणार 10-12 वर्षासाठी खडी फोडायला. नको ते. जरा रागावर कंट्रोल ठेवा. बरं, हिला परत चेकअपसाठी आणावं लागेल का? नाही, त्याची काही गरज नाही. तुम्ही त्यांना इथे घेऊन येणार, गावात उलटसुलट चर्चा, त्यापेक्षा मीच घरी येईन चेकअप करायला. डॉक्टर, तुमचे आभार कसे मानू? मिस्टर विजय, तुम्ही खरं आभार नाही म्हणले तर आवडेल मला. थँक्यू डॉक्टर. चला येतो. येस. चल. अहो, तुम्ही होता का पुढे? मी लगेच आज जाऊन येते. आता काय काम आहे? ते मी औषधं विसरलीये. तू कधी सुधारणार आहेस? जा गाडीत जाऊन बस, मी घेऊन येतो. नाही नाही, नको. तुम्ही गाडी काढा, मी आणते. डॉक्टर, रेश्मा वहिनींना इथून जायची इच्छा नव्हती वाटतं. नाही म्हणजे एकदम दिल पर पत्थर की इथून गेल्यासारखं वाटलं ना, म्हणून विचारलं. डिम्पल, तू कामाकडे पण लक्ष देतेस का? ते बाहेर नेऊन ठेव जर. डॉक्टर, माझी रेश्मा, काळजी घे. हो, येते. रेश्मा, खरं तर मलाही तू इथून जाऊ नये असं वाटतं, पण काय करणार. एकदा पेशंट बरा झाला की डॉक्टरचा अधिकार संपतो. पण काळजी करू नकोस, मी येत जाईन तुला घरी चेक करायला. थँक्यू डॉक्टर.